नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये। तर आज आपण जे पोलीस भरतीला सतत जे रिपिटेटिव्ह क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत ते जाणून घेणार आहोत, जे की पाठीमागील 5 वर्ष सतत हे प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात विचारण्यात आलेले आहेत। तर आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे, विधानसभा सदस्य जे विधानसभा सदस्य आहेत ते आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जे विधानसभा सदस्य आहेत ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे सोपवतात। त्यामुळे याचं जे पर्यायी उत्तर आहे ते विधानसभा अध्यक्ष असे आहे। त्यानंतर यावरच एक जर प्रश्न आपण जर बघितला तर असाही तयार होतो की जे विधानसभा जे अध्यक्ष आहेत ते चालू विधानसभा अध्यक्ष कोण आहेत, याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की सध्या विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय आहे। तर यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात। हवेमध्ये 0°C तापमानास ध्वनीचा वेग किती असतो? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जितकी हवेमध्ये घनता जास्त असते तितका ध्वनीचा वेग हा जास्त असतोय। अशाच प्रमाणे जर आपण बघितले तर हवेमध्ये 0°C तापमानाला ध्वनीचा वेग किती असतोय, तर याचं बरोबर उत्तर आहे 332 मीटर पर सेकंद। किती आहे? 332 मीटर पर सेकंद। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ हे जे विद्यापीठ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे असं विचारण्यात आलेलं आहे। तर जैव विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे ते नागपूर येथे स्थित आहे। कुठे आहे? नागपूर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते? तर याचं जे उत्तर आहे, बऱ्याच जणांना या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन असणार की याचं उत्तर केसरी आहे का मराठी आहे। तर केसरी किंवा मराठा यापैकी जे आपण जर उत्तर बघितलं तर बरोबर उत्तर आहे केसरी। कोणता आहे? केसरी। बाळ गंगाधर टिळकांनी जे वर्तमानपत्र प्रकाशित केले होते जे की मराठीत होते ते होते केसरी। त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे केसरी। यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल असे म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे लंबक। काय उत्तर आहे? लंबक। यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? काय प्रश्न काय आहे? राज्यघटनेतील कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर याचं जे बरोबर उत्तर आहे कलम 14। कलम 14 नुसार राज्यघटनेने सर्वांना कायद्यासमोर समान असे जाहीर केले आहे। पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती? तर पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी म्हणजेच जे की अरबी समुद्रात ज्या नद्या मिळतात त्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिन्यात, आणि जर आपण पर्याय जर बघितलं तर अरबी समुद्रात मिळणारी नदी जर आहे असं बघितलं तर ते आहे तापी नदी। त्यामुळे पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी असे कोणते म्हटलं तर याचं बरोबर उत्तर आहे तापी नदी। कारण का बाकीच्या ज्या 3 नद्या आहेत कृष्णा, महानदी, गोदावरी, ह्या सर्व नद्या पूर्व दिशेत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे प्रश्न मी तुम्हाला आत्तापर्यंत विचारलेले आहे त्यांचे उत्तर मला कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।